विवाहबाह्य संबंधातून मावळमधील एका तरुणीचा आणि तिच्या छोट्या 5 वर्ष आणि 2 वर्ष वय असणाऱ्या लेकरांचा जीव गेलाय. या लेकरांचा जीव गेलाय आपल्या आईमुळं आणि या आईचा जीव गेलाय पोटात असणाऱ्या एका लेकरामुळं. या घटनेने फक्त मावळच नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरवून गेलाय. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे निष्पाप असणाऱ्या या 2 लेकरांना जिवंत असतानाच इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यामध्ये फेकून देण्यात आलं. कारण होतं फक्त आपलं बिंग फुटू नये म्हणून या लेकरांना मारण्यात आलं. नक्की काय घडलंय मावळात? तरुणीचा खून कोणी केला? हा खून होण्यामागचं नक्की कारण काय? जिचा खून झाला ही तरुणी कोण होती? सर्वच पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष. देहू आळंदीमधून वाहणारी पवित्र इंद्रायणी आता मृतदेह लपवण्याची जागा बनत चालली की काय, असा प्रश्न स्थानिक लोकांना पडायला लागलाय. 25 वर्षाची समरीन कौटुंबिक वादामुळे आपल्या नवऱ्याजवळ न राहता आपल्या 2 मुलांना घेऊन आपल्या आईवडिलांजवळ राहत होती. हे सर्व कुटुंब वराळे रोड या भागात किरायाने घर येऊन वास्तव्य करत होतं. ज्या घरात हे कुटुंब भाड्याने राहत होतं त्या घराचा मालक म्हणजेच गजेंद्र आणि समरीन या दोघांचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच समरीन गर्भवती राहिली. समरीन गर्भवती आहे हे लक्षात येताच गजेंद्र हा घाबरून गेला. त्याने समरीनचा गर्भपात करण्याचं ठरवलं. गर्भपात कसा करायचा, कुठे करायचा याचा तो शोध घेऊ लागला. त्याचा मित्र असणारा रविकांतही त्याला मदत करू लागला. रविकांत सगळीकडे माहिती काढत असतानाच एक महिला एजंट त्याला भेटली. त्यानुसार कळंबोली या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये समरीनचा गर्भपात करण्याचंही ठरलं. 6 जुलैला रविकांत आणि 2 लेकरं घरातून कळंबोली या ठिकाणी जायला निघतात. यावेळी समरीनने आपल्या आईवडिलांना मी आजीकडे जात आहे असं सांगितलं. हॉस्पिटलमध्ये हे सर्वजण गेले तिथपर्यंत अगदी सुरळीत चालू होतं. गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि डॉक्टरांच्या एका चुकीमुळे समरीनचा जीव गेला आणि जागेवरच समरीनचा मृत्यू झाला. हे सर्व घडत असताना गजेंद्रही त्या ठिकाणी होता. गजेंद्र आणि रविकांत यांनी समरीनचा मृतदेह 4 चाकी गाडीमधून परत आणायचं ठरवलं आणि तो मृतदेह इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं ठरलं. आपला आईचा मृतदेह फेकताना या 2 चिमुरड्यांनी बघितलं आणि त्यांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. त्यांचं रडणं ऐकून गजेंद्रच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि हीच मुलं आपलं बिंग फोडतील या भीतीने या चिमुरड्यांना इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आलं. तब्बल 4-5 दिवसानंतर समरीनच्या घरच्यांच्या लक्षात येतं की समरीन आजीच्या घरी देखील गेली नाही आणि परतही आली नाही. समरीनचे आई वडील तिच्या मिसिंगची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करतात आणि तक्रार दाखल केल्यानंतर गजेंद्र समरीनच्या आईवडिलांना दिलासा देतो की समरीन सापडेल, तुम्ही चिंता करू नका, इथे नाही तर कुठेतरी सापडेल, आपण मोठ्या अधिकाऱ्याकडे तिची चौकशी करू, समरीनला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही हालतीत आपण शोधून काढू, असा खोटा दिलासा गजेंद्र समरीनच्या आईवडिलांना देत राहिला. आणि समरीनच्या आईवडिलांना मात्र तो खोटा दिलासा तात्पुरता का होईना खरा वाटायचा. त्यांना असं वाटायचं की आपला घरमालक म्हणजेच गजेंद्र हा आपल्या सोबत आहे. पोलीस ज्या वेळेस समरीनच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंग चेक करतात त्यावेळी समरीनने 2 मोबाईलवरती जास्तीत जास्त वेळा कॉल केल्याचं समोर येतं. त्यातील पहिला नंबर म्हणजे रविकांतचा आणि दुसरा नंबर म्हणजे याच गजेंद्रचा. यावरून पोलीस या दोघांनाही ताब्यात घेतात आणि विचारणा केली असता हे दोघंही सुरुवातीला पोलिसांना टाळाटाळीची उत्तर देतात. यावरून पोलिसांचा संशय आणखीनच वाढतो आणि कसून चौकशी केली असता या दोघांनी किती निघृणपणे समरीनची आणि तिच्या 2 चिमुरड्यांची हत्या केली हे समोर येतं. त्यानंतर रविकांत आणि काही महिला एजंट यांना सुद्धा अटक करण्यात आली. मूर्त तरुणीचं कुटुंब आरोपींना फाशी द्या आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी सरकारकडे करत आहे. या सर्व घटनेवर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नक्की याच्यात दोष कुणाचा हेही आम्हाला कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.